गोदावरी नदीला मोठा पूर आल्याने नांदेड शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। या भागातील नागरिकांसाठी महापालिकेने शहरात 7 ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्राची व्यवस्था केली आहे। या निवारा केंद्रामध्ये सध्या 350हून अधिक लोक रात्रीपासून राहत आहेत। त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे। सतत पावसात भिजल्याने अनेक जण आजारी पडले आहेत। त्यासाठी निवारा केंद्रात आरोग्य शिबिर देखील घेतले जात आहे। या निवारा केंद्रांना आज महापालिका आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांनी भेट दिली। लोकांच्या समस्या जाणून घेतल्या। शहरात अजून पूर परिस्थिती कायम आहे। काल सखल भागातील 70 जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे। गोदावरीचे पाणी वाढत आहे, त्यामुळे निवारा केंद्रात येणाऱ्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। महापालिकेकडून आवश्यकता सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे पालिका आयुक्त महेश कुमार डोईफोडे म्हणाले। शहरामधली सध्याची परिस्थिती आहे। शहराला गोदावरी नदीची अलर्ट लाईन जी आहे ती आता क्रॉस झालेली आहे आणि डेंजर लाईनकडे पाणी चाललेलं आहे। वरच्या भागामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळं आता 16 गेट सोडलेले आहेत आणि जवळपास 3 लाखपेक्षा जास्त क्युसेकनं पाणी नदीमध्ये सोडलं जात आहे। त्यासोबतच काल शहरामध्ये पाऊस झालेला आहे। नशिबाने काल रात्री आणि सकाळपासून पाऊस कमी आहे, किंबहुना झालेला नाही, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे। तथापि नदीचं पाणी बॅकवॉटरनं नाल्यातून घरात येत असल्यामुळं आपण विविध ठिकाणी निवारा केंद्र केलेले आहेत। त्या लोकांची गैरसोय किंवा काही अडचणी असतील तर ते समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे। लोकांनी खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तमरित्या झाल्याचंही मान्य केलेलं आहे। त्यासोबतच आत्ताच या पावसाळी परिस्थितीमध्ये रोगराईची शक्यता लक्षात घेऊन आपण वैद्यकीय विभागाचंही फिरती पथक या ठिकाणी ठेवलेलं आहे। नागरिकांची सध्याची व्यवस्था जी आपली जीवित हानी होऊ नये यासाठी महापालिका पूर्णपणे प्रयत्न करत आहे। जे मालमत्तेचं नुकसान होत आहे त्याबाबत पूर ओसरल्यानंतर आपण पुढची कारवाई महसूल प्रशासनाच्या विभागाच्या मदतीनं करणार आहोत। आज रोजी आपले जवळपास 341 नागरिक निवारा केंद्रामध्ये